माही, आदित्य गेला ऑफिसला आणि ती असेल तिच्याच खोलीत. माई, काल रात्री झोपच नाही आली ग. कुणाच्याच डोळ्याला डोळा लागला नसेल ग. माझ्या तर अंगातलं त्राणच गेल्यासारखं झालंय. काय सगळं घडलंय ग आपल्या घरात. माझा तरी विश्वासच बसत नाही या गोष्टीवर. तुझ्या अर्च्या सगळ्या विधीमध्ये ही मुलगी आदित्यची बायको म्हणून त्याच्यात सहभागी होते आणि दुसरीकडे मात्र मनातून निर्णय घेत होती. छे, भयंकर आहे सगळं. अर्चू, माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, एवढं जर त्या मुलावर तिचं प्रेम होतं ना, तर मग तिने सांगायचं होतं ना आई बाबांना आणि करायचं होतं लग्न त्याच्याबरोबर. पण वडिलांचं दडपण झुगारण्याची हिंमत नव्हती ग तिच्यात, म्हणून आपल्या मुलाबरोबर लग्न केलं. आणि आपला मुलगा आपली फसवणूक झाली आहे. अर्चू, आपण सरळ निघालो ना, म्हणून आपला गैरफायदाच घेतल्यासारखं झालं ग. माझं त्यांना सगळ्यातनं मनच उडालंय आता. तिच्याशी बोलावंसही वाटत नाही ग मला. नानांना तर मी सरळ सांगून टाकले, तिच्या बाबतीत जो काही निर्णय घ्यायचा ना तो तुम्ही घेऊन टाका. तिला जर माहेरी जायचं असेल ना, तर खुशाल जाऊ दे. माझी काहीच अडचण नाही. माई, अगं माई, पण तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का ग? आपल्या आदित्यचं तिच्यावर प्रेम आहे आणि साधं सुद्धा नाही, खूप जास्त प्रेम आहे. आणि तिचं उद्या समजा ती माझ्या आदित्यला सोडून गेली तर काय करायचं माझ्या लेकानं? नाही माई,